तर सूर्य जो आहे तो पांढरा आहे, म्हणजे सूर्यप्रकाश सुद्धा पांढऱ्या रंगाचा आहे. पांढरा रंग हा आपल्या इंद्रधनुष्यातले जे सगळे रंग असतात त्यापासून बनलेला असतो. यातला जो निळा आणि जांभळा रंग असतो, ह्या रंगाचं आपल्यापर्यंत येता येता वातावरणात स्कॅटरिंग व्हायला लागतं. म्हणजे हे जे रंग आहेत यांच्या वेवलेंथ फार छोट्या असतात. ह्या वेवलेंथ तितक्याच आकाराचे असतात जितक्या आकाराचे आपल्या वातावरणातील धुलीकण किंवा पाण्याची वाफ किंवा इतर वायू आहे यांची साईज असते. आणि त्याच्यामुळं हे दोन रंग आकाशात स्कॅटर होतात. यात निळा रंग प्रकर्षाने स्कॅटर होतो आणि म्हणून वातावरण आपल्याला निळा दिसायला लागतो आणि त्यालाच आपण आकाश असं म्हणतो. मग यातला जर निळा रंग निघून गेला तर उरतात कोणते? मग पिवळा प्रकर्षाने दिसतो. तर तुम्ही जर सकाळी 9:30-10च्या आसपास बघितलं तर सूर्य तुम्हाला थोडासा पिवळसर दिसेल आणि एकदमच सूर्योदय किंवा सूर्यास्ताला बघितलं तर तेव्हा तो लालसर दिसतो, कारण तेव्हा पिवळ्या रंगाचं सुद्धा स्कॅटरिंग होतं. आता तुम्ही म्हणाल असं का बरं? तर होतं काय, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा त्याला खूप कमी अंतर पार करून वातावरणातून आपल्यापर्यंत पोहोचायचं असतं. पण हाच सूर्य जेव्हा क्षितिजाला असतो तेव्हा त्याला वातावरणातून खूप मोठा प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचायचं असतं. ज्यात कमी वेवलेंथ मधला जो पुढचा कलर आहे पिवळा, त्याचं सुद्धा स्कॅटरिंग व्हायला लागतं. त्याच्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी त्या बाजूचं आकाश सुद्धा पिवळसर झालेला असतं. तो आकाशाचा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी जी आभा पसरते तिचा रंग, सूर्याचा रंग, या सगळ्यांमध्ये एक विज्ञान आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.